Welcome to Ujwala Manjrekar's channel. This is Art of Living. Here follows special dish. आज आपण जी डिश करणार आहोत ती तुम्ही 31 डिसेंबरला नक्की करा आणि एन्जॉय करा. 3 प्रकारच्या माशांना हात न लावता झटपट मसाला कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही अशा प्रकारे फ्राय केलेले मासे जेवणात समाविष्ट केले तर 2 घास तुम्हाला जास्तच जातील. तुम्ही वरण भात किंवा वरण दलियाबरोबर देखील ह्या डिशचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. हे पांढरे मासे किंवा मोदकं आहेत. ही मांदेली आहेत आणि ही कोलंबी आहेत. हे सर्व मासे व्यवस्थित साफ करून घ्यायचे. कोळीण देखील तुम्हाला मार्केटमध्ये हे सर्व करून देते. हे सर्व मासे एका बाउलमध्ये घालायचे व त्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. त्यानंतर त्यावर 1 चमचा हळद टाका. आता 2 चमचे लाल गरम मसाला घाला. अर्धा चमचा काळा गरम मसाला घाला. आता बाउलला झाकण लावा व बाउल वरती खाली उजव्या डाव्या बाजूला हलवत रहा. साधारण 1 मिनिटानंतर बाउल उघडा. जर तुम्हाला मसाला कमी वाटत असेल तर 1 चमचा गरम मसाला टाका. परत बाउलचे झाकण लावून बाउल हलवत राहा. तुम्हाला दिसतच असेल आपण माशांना अजिबात मसाला लावण्यासाठी हात लावत नाही आहोत. परंतु आता जेव्हा झाकण उघडले तेव्हा तुम्हाला दिसत असेल सर्व माशांना कसे मसाले व्यवस्थित लागले आहेत. आता आपल्याला माशांना पीठ लावायचे. तर थोडे गव्हाचे पीठ घेऊन माशांवरती भुरभुरवा. आता या स्टेपला 1 चमचा मीठ टाका. आता झाकण लावून परत बाउल वरती खाली उजव्या डाव्या बाजूला थोडा वेळ हलवत राहा. चमच्याने वरती खाली केल्यानंतरही मला असे वाटते पीठ कमी झाले आहे. त्यामुळे आपण आणखीन थोडे पीठ घालूया. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाउल दोन्ही हातांमध्ये पकडून मासे व्यवस्थित टॉस करायचे जेणेकरून सर्व माशांना व्यवस्थित पीठ लागेल. तुम्ही पाहतच असाल. पहा प्रत्येक मासा पिठाने व मसाल्याने व्यवस्थित कोट झाला आहे. ही मसाला लावण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पण मासे शॅलो फ्राय करूया. त्यासाठी एक फ्राय पॅन घेऊन ते गॅसवर ठेवा व गॅस स्विच ऑन करा. फ्राय पॅनवरती थोडे तेल टाका. आता प्रथम मोदकं किंवा पांढरे मासे फ्राय पॅनवरती गोलाकार पसरवा.
गॅस मिनिमम करा. नंतर ही मोदकं किंवा पांढरे मासे कुक होईपर्यंत पलटत राहा. शिजले आहेत की नाही ते हाताने चेक करा. आता एका डिशमध्ये टिश्यू पेपर घालून त्यावरती मासे काढून घ्या. आता आपण बांधलेली गोलाकाररित्या फ्राय पॅनवर घालूया. जरूर वाटल्यास थोडे तेल टाका. आता माशांची खालची बाजू कुक झाली किंवा शिजली की मासे पलटा व सर्व मासे शिजेपर्यंत पलटत राहा. शिजली की नाही ते चेक करा व सर्व मासे त्याच डिशमध्ये काढून घ्या. सर्वात शेवटी फ्राय पॅनमध्ये राहिलेल्या तेलावरती कोळंबी घालायची. कोळंबी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे कोळंबी आपण सर्वात शेवटी टाकतो आहोत. आता थोडा वेळ थांबून सर्व कोळंबी परतून घ्यायची. गॅस मीडियम करायचा. पुन्हा कोळंबी परता. आता 2 मिनिटांसाठी फ्राय पॅनचे झाकण लावा. झाकण उघडल्यानंतर कोळंबी परतत राहायची जोपर्यंत ती व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. कोळंबी शिजली की ती एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि गॅस स्विच ऑफ करायचा. वाव, काय मस्त दिसतंय आपलं फ्राय फिश. अगदी लगेच खावेसे वाटेल. जेवणामध्ये 2 घास जरा जास्तच जातील. एकाच डिशमध्ये 3 प्रकारचे मासे काय छान दिसत आहेत. तुम्ही ते वरण भात किंवा वरण दलियाबरोबर खाऊ शकतात. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.